नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण शौचालय योजना याच्याबद्दल आपण एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेऊन आलेलो आहोत व त्यामधून आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज प्रोसेस कशा प्रकारे करू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. परंतु चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला जाऊयात संपूर्ण अपडेटकडे व ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेऊ. तर इथे तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, लाडकी बहीण शौचालय योजना. लाडकी बहीण शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करा, मिळणार 12,000 रुपये. तर होय, तर लाडकी बहीण जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत, तर त्यांच्यासाठी ही काही शौचालयाची योजना आहे ती चालू झालेली आहे. तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचे ते जाणून घेऊ. परंतु त्यामधून तुम्हाला शौचालय बांधल्यानंतर तुम्हाला 12,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. तर चला पाहूयात स्टेप बाय स्टेप प्रोसेस. तर इथे तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर ओपन करायचंय आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे SBM न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं कीवर्ड सर्च करायचे. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पहिल्यांदाच रजिस्ट्रेशनची वेबसाईट येईल. तर ती वेबसाईटवर क्लिक करायचे आणि ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. जो SBM चा इंटरफेस असणार आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये असतील तर ग्रामीण भागातील महिलांसाठी हा पोर्टल आहे. तर इथे ग्रामीण भागातील महिलांसाठी हा फेज 2 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत आहे. तर यामध्ये महिलांना 12,000 इतके अनुदान वितरित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवर टाकल्यानंतर तुम्हाला गेट OTP वर क्लिक करायचे आणि गेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एंटर OTP टाकायचे. तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलाय तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचे. व्हेरीफाय OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल. अशाच प्रकारे स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव टाकायचे, तुमचं जेंडर टाकायचे. तर ही महिलांसाठी योजना लागू आहे. तर त्यासाठी महिलांनी इथे फिमेल वर सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथे ऍड्रेस वर तुमचा जो काही पत्ता आहे, राहत्या घरचा पत्ता आहे, तो पत्ता टाकायचा. त्याच्यानंतर तुमचा स्टेट म्हणजे तुमचं राज्य आहे ते सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे. त्याच्यानंतर इथे कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं असा एक पॉपअप येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली लॉग इन आहे तर लॉग इन वर क्लिक करायचे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. अशा प्रकारची स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे गेट OTP वर क्लिक करायचं आहे. गेट OTP वर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो मोबाईल वर OTP आला असेल तो OTP इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला इथे एंटर सिक्युरिटी कोड मध्ये तुम्हाला जो हा वरील कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे साइन इन वर क्लिक करायचं आहे. साइन इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जी काही तुम्ही माहिती फिल केली असेल ती माहिती फिल केलेली माहिती तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिसेल. तुमचं नाव दिसेल, तुमचा नंबर दिसेल, तुमची जे काही लिंग आहे ते दिसेल. त्याच्यानंतर तुमचे राज्य, ऍड्रेस, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याचे डेट, तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथे न्यू ऍप्लिकेशन वर क्लिक करायचं आहे. इथे न्यू ऍप्लिकेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. तर न्यू ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता फील्ड मार्केट आर मॅन्डेटरी. तर हा जो काही स्टारचा चिन्ह आहे तर या स्टारचे चिन्ह जेवढे आहे तेवढे तुम्हाला भरणं आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे तुमचं जे काही राज्य आहे ते राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन येईल.
हा तुमचे जे काही ऑप्शन्स आहे ते सिलेक्ट करायचे. तर महाराष्ट्र राज्य ऑलरेडी सिलेक्ट होऊन येईल. सिलेक्ट होऊन आल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जिल्हा जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका, तुमचा तो तालुका असणार तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे पंचायत नेम, तुमची पंचायत म्हणजे तुमची ग्रामपंचायत येत असेल ती ग्रामपंचायत इथे सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथे व्हिलेज नेम म्हणजे तुमचे गाव, तुमच्या गावामध्ये खूप सारे ग्रामपंचायत मध्ये बरेचसे गावं असतील तर ते गाव सिलेक्ट करायचे. तुमचा जो गाव असेल तो सिलेक्ट करायचे. आणि हॅबिटेशन्स, तर हॅबिटेशन्स नेम म्हणजे तुमचे जे काही ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये तुमचं गाव आहे आणि त्या गावामध्ये बरेचसे छोटे छोटे गाव असतात म्हणजे पाड्या असतात. तर ते पाड्या किंवा वाड्या असतात तर ते वाडे सिलेक्ट करायचे. तर इथे हॅबिटेशन नेम मध्ये तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये टॉयलेट ओनर पर्टिक्युलर, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं जो काही नाव आहे तो नाव तुमचा ऑलरेडी ऑटोमॅटिक टाईप होऊन येईल. जर आला नसेल तर तुम्हाला एंटर करायचे. त्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचे. जर ऑलरेडी टाकलेला असेल तर फिल झालेला असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण परंतु जास्त करून फिल करायला येतं. त्याच्यानंतर इथे टिकवर क्लिक करायचे, आय एम गिवन माय कॉन्सेंट वर क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे व्हेरीफाय आधार वर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फादर हजबंड नेम, तर तुमचे जे काही वडील असतील किंवा फादर असतील तर त्यांचं नाव एंटर करायचंय. त्याच्यानंतर तुमचं जेंडर, तुमचं लिंग जे असणार आहे स्त्री पुरुष असणार ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. ते महिलांसाठी आहे तर फिमेल सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी, तर इथे कॅटेगरी मध्ये एपीएल बीपीएल म्हणजे अंत्योदय असतात किंवा केसरी रेशन कार्ड वाले असतात. एपीएल बीपीएल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सब कॅटेगरीमध्ये तुमची एससी एसटी जी कास्ट असेल किंवा ओव्हरहेड हाऊस होल्ड असेल तर ते सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कार्ड टाईप मध्ये तुमचं हे ऑलरेडी सिलेक्ट होऊन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. जर नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. इथे ईमेल आयडी टाकली किंवा नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस, तर ऍड्रेस इथे मॅन्डेटरी आहे तर ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे सेक्शन बी झाल्यानंतर इथे सेक्शन सी मध्ये बँक अकाउंट डिटेल्स, तर बँक अकाउंट डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा जो काही आयएफसी कोड आहे जी बँक देणार आहात त्या बँकेचा आयएफसी कोड आहे तो तुम्हाला आयएफसी कोड इथे टाकायचे आणि नाव युअर आयएफसी कोड, तर तुम्ही इथे नाव युअर आयएफसी कोड वर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही आयएफसी कोड आहे तो सर्च करू शकता. जर तुमच्याकडे आयएफसी कोड असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे इथे बँक नेम, बँक ब्रांच ही बाकीची सर्व बँक ब्रांच ऍड्रेस हे सर्व डिटेल्स आहेत, हे डिटेल्स तुमच्या ऑटोमॅटिक येतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फक्त तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर, तुम्ही इथे जो अकाउंट नंबर टाकलाय तोच अकाउंट नंबर तुम्हाला पुन्हा इथे टाकायचे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे चेकबुक असेल किंवा पासबुक असेल त्याचा फोटो स्कॅन करून टाकायचे किंवा फोटो काढून टाकायचे. फोटो काढून टाकल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय नाव वर क्लिक करायचं. इथे अप्लाय वर क्लिक करायचे. अप्लाय वर क्लिक केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आहे तो सबमिट होईल. तर इथे जो काही फोटो आहे पासबुकचा किंवा चेकबुकचा तर तो तुम्हाला 200 KB पर्यंत इथे टाकायचे, तो पण क्लिअर मध्ये, आणि मग अप्लाय वर क्लिक करायचे. अप्लाय केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो सबमिट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू ऍप्लिकेशन, तर इथे व्ह्यू ऍप्लिकेशन वर क्लिक करायचंय. व्ह्यू ऍप्लिकेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची ही जी काही ऍप्लिकेशन स्टेटसची स्क्रीन आहे ती स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही किती ऍप्लिकेशन केले ते दिसेल, तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल, तुमची किती तारखेला रिसिव्ह झालाय ऍप्लिकेशन तो दिसेल. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस, ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालाय, रिजेक्ट झालाय, पेंडिंग आहे इथे तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर इथे ट्रॅक स्टेटस, तर ट्रॅक स्टेटस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही जी माहिती फिल केलेली आहे ती माहिती संपूर्ण इथे दिसेल. आणि माहिती दिसल्यानंतर तुम्हाला यामध्ये जे काही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तर तो ऍप्लिकेशन रिजेक्ट झालाय, अप्रूव्ह झालाय त्याची माहिती दिसेल. त्याच्यानंतर इथे जिओ टॅगिंग फोटो काढलेत की नाही तर त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिसेल. फोटो काढायचे कसे त्याची संपूर्ण माहिती यामध्ये दिसेल. तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल.
तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.